नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पाहणार आहोत की कैरीचं गूळ घालून लोणचं. थोडं वेगळी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर गुळाचं लोणचं म्हणजे नेमकं कसं करणार आहे मी हे नक्की दाखवणार आहे. तर इथे मी कैऱ्या घेतल्यात, 2 किलो कैऱ्या वजनी घेतल्या, त्यांच्याकडनंच फोडून घरी आणल्या. त्यानंतर ह्याला आपल्याला धुवायचं नाही, ह्या स्वच्छ आपल्याला कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत आणि ह्याची जी कुई आहे ती काढून घ्यायची आहे, ती पांढरा भाग, आणि बाकी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि हा कपडा आपण चेंज पण करू शकतो, कारण संपूर्ण पुसत राहिलं एका कपड्याने तर तो कपडा खराब होतो आणि तेच खराब परत त्या कैऱ्यांना लागतं. त्यामुळे आपण कपडा पण बदलायचा आहे खराब वाटल्यावर. त्यानंतर ह्या स्वच्छ अशा पुसून घ्यायच्यात जेवढ्या शक्य होईल तेवढ्या, कारण ह्याला चीक पण लागलेला असतो मागच्या साईडने, कारण हे आपल्याला धुता येत नाही एकदा कापल्यावरती किंवा ह्याच्या फोडी केल्यावरती. त्यामुळे अगोदरच धुता येतात कैऱ्या जेव्हा असतात तेव्हा, पण फोडी केल्यावर त्या धुवायच्या नसतात. ह्याला कुठेही पाण्याचा अंश वापरायचा नसतो, म्हणजे लागून पण द्यायचा नसतो, तरच आपलं लोणचं वर्षभर 1.5 वर्षसुद्धा खराब होत नाही, व्यवस्थित टिकतं. आणि ह्या पद्धतीने नक्की करून बघा. गूळ कधी घालणार आहे, किती घालायचा, संपूर्ण मी ह्या व्हिडिओत सांगणार आहे. आणि दुसरं म्हणजे एकदम परफेक्ट ह्याचं जे माप आहे, म्हणजे किती काय टाकायचं ते सांगणार आहे एकदम डिटेल. तर इथे स्वच्छ पुसून झाल्या, त्यानंतर मी ते हळद मीठ लावलेलं आहे ह्याला, आणि खडा मीठ वापरलं तर अगदी चांगलंच आहे. नसेल तर तुम्ही लहान मीठ जे असतं आपलं बारीक मीठ ते जरी टाकलं तरी पण चांगलं आहे. आता हे आपल्याला हळद मीठ टाकून अंदाजे टाका, किती पण ह्याचं काही प्रमाण नसतं, अंदाजे आपण टाकू शकतो मीठ आणि हळद. त्यानंतर त्याचं पाणी निघूनच जातं. त्यानंतर मी ते रात्रभर तसंच झाकून ठेवलं होतं. आणि आता हे दुसऱ्या दिवशीचं व्हिडिओ आहे हा. तर स्वच्छ कापड इथे मी टाकून घेतले खाली. त्यानंतर ह्या कैऱ्या त्यातल्या आपण ह्या ज्या कैऱ्यांच्या फोडी आहेत ह्या त्यातल्या काढून ह्या कापडावरती व्यवस्थित आपल्याला वाळायला घालायच्या आहेत. आणि ह्या उन्हात नाही वाळवायच्या, ह्या आपल्याला सावलीमध्ये म्हणजे घरातच फॅनखाली सुकून घ्यायच्या आहेत. आणि किती सुकवायच्या, कितीपर्यंत ते सांगते. तर छान अशा वाळायला घालून घ्यायचे आहे, एकावरती एक टाकायच्या नाही शक्यतो. जागा जरा जास्त असेल तर थोड्या अंतरावरती ह्या आपल्याला पसरून वाळत घालायच्यात. तर हे आपल्याला 3-4 तास सुकून घ्यायच्यात, जास्त पण सुकवायच्या नाहीत आणि उन्हामध्ये तर नाहीच नाही. आणि ह्या पद्धतीने लोणचं करून बघा, अजिबात खराब होत नाही. माझं तर अजिबात खराब होत नाही, त्यामुळे हे पद्धतीने एकदा करून बघा. तर ही बरणी आहे माझी, अगोदरचीच आहे मागच्या वर्षीची. तर ते लोणचं संपल्यानंतर मी ह्याला स्वच्छ घासून वगैरे उन्हात सुकवून ठेवली होती, स्वच्छ करून एकदम. ह्याला कुठेही पाण्याचा अंश नसायला पाहिजे, तेव्हाच आपलं लोणचं टिकतं. तर एकदम ड्राय आहे ही. आता ही लोणचं जेव्हा आपलं तयार होईल तेव्हा ते आपल्याला त्यात भरायचं आहे. तरी ते मी गूळ किसून घेतला आहे, चिक्कीचा गूळ आहे हा, एकदम छान असा बारीक किसून घेतला आहे. त्यानंतर इथे 10-12 लवंगा घेतल्यात मी, कढईत टाकल्यात. मोठा चमचाभर मेथी टाकली आहे. मोठा चमचा म्हणजे आपण ज्या चमच्याने पोहे खातो तो चमचा, फुल भरून मेथी दाणे घेतलेत मी. आणि हे आपल्याला छान असं गरम करायचं आहे, थोडंसं भाजायचं आहे. त्यानंतर अख्खी मोहरी घेतली आहे मी याच्यामध्ये टाकून, आणि मोहरीची डाळ पण मिळते आणि अख्खी मोहरी पण मिळते. तर मी अख्खी मोहरी का घेतली, तर ही आपल्याला थोडीशी क्रश करायची आहे मिक्सरवरती, त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि जेव्हा आपण याची डाळ रेडीमेड आणतो तर त्याचा फ्लेवर तो ऑलरेडी गेलेला असतो, त्यामुळे अख्खी मोहरी घ्यायची आहे, छान अशी गरम करून घ्यायची. आणि हे आपल्याला
मिक्सरवरती छान अशी क्रश करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे सगळ्या मी कैरीच्या फोडी मोठ्या टोपमध्ये काढून घेतल्यात. आता इथे हा गूळ मगाशीच पाहिला. त्यानंतर मीठ घेतलं आहे, त्यानंतर तेल घेतले, गरम करून कोमट झाले ते आता, आणि लाल मिरची पावडर, आणि हे आपण मगाशी बारीक केले मिक्सरवरती ते जे भाजलं होतं मोहरी वगैरे ते. त्यानंतर आता काय करायचं आहे, आता हे तेल आहे, थोडंसं तेल घेतलं आहे मी ह्याच्यात काढून, बाकीचं तेल आहे, जसं लागेल तसं वापरायचं आहे, एकदम काही जास्त तेल टाकायचं नाही. तर किती तिखट पाहिजे त्या प्रमाणात. आता इथे 2 किलो कैरीच्या फोडी आहेत, त्यामुळे मी इथे 2.5 चमचे फक्त लाल मिरची पावडर वापरलेली आहे. तर तुमच्या घरात किती तिखट लागतं त्यानुसार तुम्ही ते इथे तिखट कमी जास्त करू शकता. तर इथे असं प्रमाण सांगितलेलं आहे. मिठाचं तर काय अंदाजे टाकायचे, खारट काय कैरीचं लोणचं कधी होत नसतं, कारण कैऱ्याच मुळात आंबट असतात, त्यामुळे खारटपणा हा काही जास्त येत नाही. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे छान चमच्याने, जेवढं शक्य होईल तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण गूळ हा लवकर मेल्ट होत नाही, नंतर तो होतो लोणचं जसं मुरेल तसं. आणि आता ह्याच्यामध्ये जी मोहरी, लवंग किंवा मेथी दाणे हे जे आपण बारीक करून घेतले ते टाकून घ्यायचे, आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. गूळ मिक्स झाला, जेवढा होईल तेवढा मिक्स करायचा. त्यानंतर हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. ते होतं नंतर आपोआप 8 दिवसानंतर आपोआप ते मुरतं लोणचं आणि एकजीव होतं. त्यामुळे आता इथे हे सगळं मी ओतून घेतले, छान असं आता मिक्स करून घेते. आता इथे बघू शकता छान असं मिक्स झालं आहे, आणि हे पूर्ण थंड असायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला हे बरणीमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि बरणी नसेल तर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये सुद्धा ठेवू शकता. बरणी म्हणजे चिनी मातीची बरणी, ती जर नसेल तुमच्याकडे तर काचेच्या बरणीमध्ये सुद्धा तुम्ही हे लोणचं ठेवू शकता. आरामात हे 1-1.5 वर्ष छान असं टिकतं. इथे परत मी तेल टाकले कोमट झालेलं, आणि परत एकदा मिक्स करून घेते. अजून तेल टाकणार आहे मी. आता 2 किलो कैरीच्या ज्या फोडी होत्या तर त्याला मी किती तेल वापरलं तर ते सांगते. ह्याला अर्धा किलो तेल वापरलेलं आहे, कंप्लीट अर्धा किलो तेल वापरलं आहे. आता हे बरणीमध्ये मी काढून घेते. आणि मागच्या वर्षी मी लोणच्याचा व्हिडिओ टाकला होता, खूप जास्त त्याला व्ह्यूज आले होते, आणि खूप ताईंनी त्या पद्धतीने केलं, आणि त्यांचंही लोणचं खूप छान झालं. आता इथे थोडं थोडं करून मी हे सगळं लोणचं बरणीमध्ये भरून घेते, आणि 2-3 दिवसांनी परत आपल्याला हे उघडून पाहायचे. जर आपल्याला तेल कमी वाटलं तर आपण परत तेल त्यामध्ये ॲड करायचं आहे, आणि तेल हे कडकडीत गरम करून थंड करूनच त्यामध्ये टाकायचं आहे, गरम तेल टाकायचं नाही. आता इथे अजून थोडंसं तेल मी ह्यामध्ये टाकते, पण अर्धाच किलो मी तेल टाकलेलं आहे. आणि 2 दिवसांनी वाटलं तरच मी त्यामध्ये अजून थोडंसं तेल वापरणार आहे. म्हणजे मला असं वाटते की पावशेर तेल अजून लागेल, त्याच्यापेक्षा काही जास्त लागणार नाही.
तर ह्या पद्धतीने नक्की लोणचं करून बघा मैत्रिणींनो. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.